प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत असतेच, तशीच आषाढ महिन्याची एक खासियत आहे। बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यांमध्येच बदल होत असतो। आषाढ तळला का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे या दिवसात तुम्ही नक्कीच ऐकले असेल। हा आखाड तळणे किंवा आषाढ तळणे म्हणजे काय ते आपण पाहूया। आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात। मे महिन्यात बनवलेल्या पापड आणि कुरडया तळून अगदी आवर्जून खाल्ल्या जातात। आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच आखाड किंवा आषाढ तळणे असे म्हणतात। आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते, कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते। शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते, त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थाचे सेवन केले जाते। तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात, त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात। त्यालाच आखाड तळणे किंवा आषाढ तळणे असे म्हणतात। कल्याणम आरोग्यानं संपदा सद्बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्य दिव्य दीपकार काली कुंडल मूर्तीधर दिवा लावून देवापाशी माझा नमस्कार सर्व देवतांपाशी।